नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय जीवधन किल्ल्याच्या ट्रेकवर. तर आता सकाळचे वाजले 7:46 आणि आता तुम्ही बघू शकता हा जीव. लास्ट टाइम आपण आलतो त्यावेळेस पूर्ण धुकं होतं आणि एकदम फॉग होता, पूर्ण फॉग होता आणि पाऊस पण होता. आता पूर्ण क्लिअर आहे, पाऊस पण थांबलेला आहे. आता तुम्हाला जनरली यायचं असेल तर सप्टेंबर महिन्यानंतरच या. आणि आता आपण आलेलो आहे रिव्हर्स वॉटरफॉल मार्गे सरळ ते जंगलाच्या पॅचमधून वर जातो. जीवधन किल्ल्याची निर्मिती सातवाहनकालीन जो नाणेघाट आहे इथला, तिकडं 2 नाणेघाट आहे. त्या नाणेघाटाच्या रक्षणासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. कोकण जो औरंगाबादचा भाग आहे, पैठण, परत जो आपला नाशिक, इथला सगळा व्यापार नाणेघाटामार्गे व्हायचा. आणि ह्या नाणेघाटाच्या संरक्षणासाठी जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी ह्या सगळ्या किल्ल्यांची निर्मिती झालेली. आपल्या आता वेदर एकदम क्लिअर आहे, त्यामुळे आपल्याला एक वानरलिंग सोळका एकदम क्लिअर दिसतो. आता मित्रांनो, हा आहे रिव्हर्स वॉटरफॉल. पूर्ण एकदम फॉग एकदम क्लिअर आहे आणि काय दिसतंय बघा. आता रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे पाणी रिव्हर्स येत नाही, कारण की आता पाऊस पण नाही, हवा पण नाही. साईडला रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि याच्या बरोबर समोर हा जो हे पाणी वाहतंय, हे जे सगळ्यात मोठं पाणी वाहतं इथं, ह्याच्या कडकडांनी असं सरळीकडे जायचं आपल्याला. हे लोखंडी जाळी लावून पायरे, ह्या मार्गे आपल्याला सरळ जायचं. मित्रांनो, आता आपण जंगल पॅचमध्ये एंटर करतोय. आता जंगलाचा पॅच किती किलोमीटरचा आहे? आता 1 किलोमीटरचा जंगलाचा पॅच आहे. नंतर पूर्ण रॉक पॅच लागणार आणि तो एकदम थ्रिलिंग आहे. चला, बंधारा बांधलेला आहे मित्रांनो. आणि हे जे पाऊल वाट आहे ह्या रोडने आपल्या सरळ जायचं. हा दुसरा दगडी बांधारा लागेल तुम्हाला. ह्या वाटेने आपल्या परत सरळ पुढे जायचं. आता कंटिन्यू करायचे. ज्या रूटने आपण जर सरळ आलेलो आहे, सरळ येताना ते एकदम पठार लागेल बघा. हे जे पठार आहे आणि या पठाराच्या साईडने जे हा इथून मधून रोड आहे आपल्या, इथून एंटर आहे जीवधन किल्ल्याला. इथून एंट्रन्स आहे ती. आता खूप दम लागलाय, कारण की कमीत कमी 7 ते 8 किलोची बॅग आहे आपल्याकडं पाठीमागे. आणि आता आपण जंगल पॅचमध्ये एंटर झालेलो आहे पूर्ण. माहिती आहे, पक्ष्यांचे आवाज, माकडांचे आवाज एकदम क्लिअर ऐकू येतात इथं. चारी बाजूनी जंगल बघा. चला, आपण 10 बॅग दिलेली आहे, तर आपण पूर्णपणे दमलेलो आहे. थोडं थांबू आपण आणि मग इथून परत सरळ पण जाऊ. परत पुढं सरळ जाताना आपल्याला रिबीन लावलेले दिसतील, त्या मार्गे आपल्याला सरळ पुढं जायचे. जेवढा हा किल्ला खालून सोपा वाटतो चढायला, एंटर केलं कळतं की हा किती मोठा आहे. दमट वातावरण आहे, कारण हवाच येत नाही आणि आजूबाजूला पूर्ण झाड आहे. गरम भरपूर होतं इथं, दम पण लागतो लय. एक झाड कोसळलेलं आहे, हे झाड कोसळलं आहे, तिथून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे. तिथून सरळ पुढं जायचं. इथं जाळीला पायऱ्याला जाळ लावलेली बघा, तिथून सरळ जायचं आपल्याला. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो ना उन्हाळ्यात, त्यावेळेला आम्ही भरपूर फिरून आलो होतो. म्हणजे मला आठवतंय एवढ्या लोकांना आम्ही पोचलो पण नव्हतो. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही इथला लोकल जो ट्रेकर आहे त्या ट्रेकरला संपर्क साधूनच या, कारण त्यांना इथले पूर्ण रूट्स माहिती आहे. ते तुम्हाला एकदम लवकर जाणार आणि चांगल्या रूटनी घेऊन जातील. ह्या दादाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. दादा, तुझं नाव काय? लक्ष्मण राऊत. नंबर सांगतो. 90 22 63 25 68. ओके. तुम्हाला कोणाला यायचं असेल लोकल गाईड, याला संपर्क साधा.
तुम्हाला जर इथं जीवदान किल्ल्यावर यायचं असेल तर इथलं लोकल गाईड बघूनच या. तुम्ही किती मोठे ट्रेकर असाल तरी, कारण इकडं जंगली प्राणी पण आहे. इकडे बिबट्या वगैरे सगळं आहे, लांडगा तरस सगळं आहे इकडं, वाघ पण आहे. सो जास्त हुशारी इकडं दाखवू नका. कारण की माझ्यासमोर आता जवळजवळ पाऊण तास आधी 4 जण गेले होते. ते 4 जण मी त्यांच्यानंतर पाऊण तास नंतर गेलेलो आहे, तरी ते मला भेटले इथं. कारण की या दादाने आपल्याला एकदम सोप्या रूटने आणलं. याचा हा फायदा असतो त्या लोकल गाडीचा. ते पाऊस एवढा पडतो इकडं की पावसाने दगड वाहत खाली आलेले असे बघा. त्यामुळं निशाणी म्हणून इथं दगडांना जाळी लावलेली की जेणेकरून तो रूट सापडन आपल्याला. 8:35 आणि आपण त्या रॉक पॅच जवळ आलेलो आहे. साधारण आपण 1 तास पाऊण तास लागला आपल्याला इथे यायला, कारण की दादाला पूर्ण रूट माहिती आहे. त्याच्यामुळे आपण लवकर आलो आता. नाही आम्ही लास्ट टाइम आलो त्यावेळेस भरपूर वेळ लागला होता. इथं 1.5 तास लागला होता आम्हाला इथपर्यंत यायला, ह्या रूटपर्यंत यायला. तो सरळ दिसत तो नानाचा अंगठा आहे. सरळ नानाचा अंगठा आपला एकदम क्लिअर दिसतो. आता कातळात कोरलेल्या पायऱ्या या म्हणजे पूर्ण आहे, दगडात कोरलेल्या पायऱ्या बघा. इथं जे कोरलेलं आहे ना त्याचे घाव आहे बघा. हे घाव हा पूर्ण रॉक पॅच आहे. आपला रॉक पॅच पूर्ण चढून वर जायचं. आता नॅचरल पाणी बघा. इंग्रजांनी 1818 मध्ये या किल्ल्याची पूर्ण पायऱ्या सुरुंग लावून फोडल्या होत्या. पुणे अजून ह्या दारुगोळा भरला होता आणि मग उडावल्या होत्या पूर्ण पायऱ्या. तुम्हाला जागोजागी तसे निशाण सापडतील. मित्रांनो हा पॅच कंप्लीट केल्यानंतर आपण येतो हा दरवाजा लागतो आपल्याला. मुख्य दरवाजा हा कल्याण दरवाजा आहे.